आणि आता बातमी आहे मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणाची। वारंवार मागणी करूनही आर्थिक गुन्हे शाखेला पालिका कागदपत्र देईना। आर्थिक गुन्हे शाखेकडून 4 ते 5 वेळा पत्रव्यवहार झाला। पत्रव्यवहार करूनही पालिका महत्त्वाची कागदपत्र देईना। 2020 पासून आतापर्यंतच्या कागदपत्रांची आर्थिक गुन्हे शाखेने मागणी केलेली आहे। तपासात सहकार्य करत आहोत अशी पालिकेची भूमिका, मात्र तपासाला आवश्यक असणारी कागदपत्र देण्यास पालिकेची टाळाटाळ। कृष्णा सुनारवाडकर आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडलेत। कृष्णा, काय सविस्तर माहिती? विशाली, आपण पाहतोय की मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता। आता यामध्ये ईडी कडून सुद्धा तपास सुरू झालेला आहे। ईडीनं 2 दिवसापूर्वी छापेमारी केलेली आहे। मात्र सुरुवातीपासून तपास करत असलेली आर्थिक गुन्हे शाखा या शाखेच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेला 2020 पासून आतापर्यंत जी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी जे काही टेंडर काढण्यात आलेले होते किंवा कुठल्या कंत्राटदाराला कितीचं टेंडर देण्यात आलेलं होतं, या सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी सातत्यानं होते आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेकडून ही कागदपत्र अजून व्यवस्थितपणे देण्यात आलेली नाहीयेत, असं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे। जवळपास 4 ते 5 वेळा पत्रव्यवहार गुन्हा दाखल झाल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेने केलेला आहे। मात्र तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेनं महत्त्वाची अशी कोणतीही कागदपत्र दिलेली नाहीयेत। तर ज्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार आर्थिक गुन्हे शाखा समन्स करून चौकशीला बोलावते आहे, त्यावरती सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आक्षेप आहे की आम्हाला जाणून बुजून त्रास दिला जातोय, असं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जी आवश्यक असणारी तपासामधली कागदपत्र आहेत ती मुंबई महानगरपालिकेनं अद्याप तरी दिलेली नाहीयेत। सहकार्य करतोय तपासामध्ये अशी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एकूणच भावना आहे। मात्र तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी जी काही कागदपत्र आहेत ते अजून सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेला मिळालं नसल्याचं आता समोर आलेलं आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।